महान तेजी बाबा जुमदेवजीने एका भगवंताची प्राप्ती केली आणि प्राप्ती करून या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मानव धर्माच्या शौकाचे अंगीकरून 24 तास वास करणारी अशी दैवी शक्ती बाबांनी आपल्याला दिलं। आणि या दैवी शक्तीला चैतन्यमय आणि जागृत ठेवण्याकरिता महान तेजी बाबा जुमदेवजीने आपल्याला सकाळची विनंती दिली आहे। सायंकाळची प्रार्थना, 8 वडी, चर्चा बैठक आणि वर्षातून स्नेह संमेलन की एकमेकांचं सेवकाचं मिलन व्हावं आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून जर एक पॉइंट जर एका मानवाला मिळालं तर या मानवाच्या जीवनाचा काय होईल, उद्धार आणि एक मानवाचं सोनं बनेल। शेख बांधवांनो, महान तेजी बाबा जुमदेवजी बाबांनी आपल्याला 12 वडी दिलं। किती वडी? 12 वडी। म्हणणाऱ्यांनी म्हटलं आहे 10 अक्षर पळे सो पंडित होय। किती अक्षर? 10 अक्षर पळे सो पंडित होय। परंतु माझ्या महान तेजी बाबा जुमदेवजींनी काय म्हटलं, जो 12 वडी पळे सो वो पंडित नाही बोलले। ज्या महान तेजी बाबा जुमदेवजी आपल्याला किती वडी दिली आहेत? तुम्ही बोला तर मला आनंद वाटतो। हम किसके वाले? नो टेन्शन है, नो काय प्रॉब्लेम आहे का? इथे भूत फिरते का दामबंदी? नहीं का? कब है किसके वाले? वेरी गुड। इसको बोलते हैं उमलते फूल। आपण कोणाचे हो? असं टवटवीत पाहिजे तर काय मग देईल, जसे मागं पाहत आहे तसे आपल्याला आनंद वाटत नाही। याचं कारण आहे, कारण आपण कोणाची लेकरं आहोत? रोज सकाळची विनंती, सायंकाळी प्रार्थना, 8 वडी, चर्चा, हेच तर मानवाचं जीवनाचं शुद्धीकरण आहे की नाही? तर सेवक बांधवांनो, आज एका भगवंताचं हवन कार्य होतं का नाही? किती जणांनी उपवास केला? ज्यांनी हात वर केला त्यांनी आलू भात खाल्ला का? साबुदाणाची खिचडी? ज्यांच्याकडे वर्षातून 6 महिन्यातून 3 महिन्यातून जर हवन कार्य झालं तर निराकार उपास करणारे किती कुटुंब आहेत? आणि साबुदाणाची खिचडी खाणारे किती जण आहेत? तुम्ही जर मला साबुदाणाने खिचडी कधी दिला का नाही तर मी 362 दिवस जेवण करतच नाही। करायची कुठे? जर मला साबुदाणा तुम्ही रोज दिला का नाही तर मला अन्न नाही दिला तरी मी 365 जगू शकतो। उपवासचा मतलब समजतं का? आपण झालो कामापुरती मामा म्हणतात, है की नाही? म्हणून या मानव धर्माच्या शेवटात अजून सुधारणा झाली, म्हणून आपल्या चेहऱ्यावर कधी हसू येऊ शकेल येईल का? नाही। याचं कारण आहे, महान तेजी बाबा जुमदेवजीने एक भगवत कार्य, त्याचं नावाचं जर उपवास केलं तर त्याचं गुण मिळतं आपल्याला। काय मिळतं? गुण। आणि भक्तीच्या माध्यमातून महान तेजी बाबा जुमदेवजीने आपल्याला तत्व दिलेत। किती किती बेटा? आपण कोणते तत्व परमेश्वराला दिलं? चर्चा बैठक म्हणजे भक्ती। चर्चा बैठक म्हणजे भक्ती, आणि भक्ती म्हणजे 4 तत्व म्हणजे भक्ती। आणि शक्ती कशाला म्हणतो आपण? मला वाटलं नाही एवढं दुष्काळ घोषित गाव असेल म्हणून। भक्ती म्हणजे 4 तत्व, शक्ती म्हणजे आणि युक्ती म्हणजे। भक्ती जर साधली तर काय मिळेल आणि शक्ती जर मिळाली तर काय?
याचा अभ्यास करा. भक्ती, शक्ती आणि युक्ती. मग आपण परमेश्वराला किती तत्व दिलं? तुझ पाशी आहे तरी तू बोललासी. महान तेजी बाबा जुमनीजीने आपल्याला तत्व किती दिलं? 4. आणि 2 तत्व जर आपण परमेश्वराला दिलं तर आपल्याला किती मिळते? 2 तत्व कोणते? परमात्मा एक, मर्यादीय भगवत, परलोक पराई परात्मा. महान तेजी बाबा जुमनीजीने आपल्याला मूर्ती पूजा सांगितली का? नाही ना. मग गावामध्ये महाकाला प्रसाद झाली तर जेवण करायला किती जण जातात? हा सत्संग आहे. हे याला म्हणतात जनजागृती. या माध्यमातूनच माणसाची सोडवणूक होते, आहे की नाही? ज्याला चांगलं नाही वाटत का नाही ते उठू जाते, आहे की नाही? महान तेजी बाबा जुमनीजीला आपण शब्द दिला, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले ना. मग गावामध्ये जर गणपती, शारदा, महाकाला असलो तर मी तिथे भोजन करीन ना, डीजे मध्ये नाचत. खरं आहे की खोटं? खरं आहे ना. आणि तशा पायी आपण दुखाला विकत घेतो काय? शब्द काय? अनेक देवांची संपूर्ण पूजा बंद करून जुने विचार. महान तेजी बाबा जुमनीजीने सांगितलं, सजीव आत्मा, परलोक पराई पर आत्मा. जिथं जीव तिथं आत्मा. महान तेजी बाबा जुमनीजीने जेव्हा 40 वर्ष या पृथ्वीला कार्य केलं, कोणत्या? बाबाच्या हातीतले किती जण हात वर करा बरं? बाबांच्या हयातीतले किती कुटुंब आहे? महान तेजी बाबा जुमनीजींनी कोणत्याही सेवकाला पाया पडू दिलं का बरं? बोला बेटा, उत्तर मिळेल. का बरं? की ही एक आत्मा दुसऱ्या आत्म्या पुढे जर झुकली तर आत्म्याचं काय होईल? अनादर. म्हणजे अनादर कुणाचं झालं? परमेश्वराचं. म्हणून महान तेजी बाबा जुमनीजीने कोणत्याही सेवकांना पाया पडू दिलं, कारण आत्म्यामध्ये काय सांगितलं महान तेजी बाबा जुमनीजीने? परमेश्वर. काय सांगितलं? पशु, पक्षी, कीटकनाशक, मानव, प्रत्येक जिथं जिथं जीव आहे तिथं आत्मा आहे. आणि आपण जे इथं बसलेले जेवढे सेवक, आपल्यामध्ये काय? आत्मा. आणि एक दिवस आपली आत्मा सोडून जाणे आहेच. आत्मा सोडून जाणे. म्हणून आणि त्या कर्म कर्तव्यानुसार प्रत्येकाला जन्म मिळते. काय मिळते? जन्म. तर आपले कर्म आणि आपले कर्तव्य जर सुंदर आणि चांगले असले तर या मानव धर्मामध्ये तुम्हाला माहित आहे, भूत कधी जमते का? नाही. आपल्याला जर एखाद्या विषाऱ्या सापाने जर डोस केलं तर त्याचं जर उतरते का नाही उतरत? उतरते. 108 मंत्रांनी दह्याच्या मालिश जर केलं तर कितीही विषारी साप असला तरी या मानवाच्या शरीरातून नष्ट होते. ही दैवी शक्ती आहे, है की नाही? आणि या मानव धर्मामध्ये प्रत्येक कुटुंब सुखासाठी आलेले आहेत. कशासाठी? या मानव धर्मामध्ये असाध्य रोग, टीबी, कॅन्सर, महारोग, पोलिओ, शुगर, ब्लड प्रेशर, संतती योग, असे संपूर्ण योग आलेले आहेत. आणि या संपूर्ण अनुभवातून प्रत्येक मानव धर्माचा सेवक हा जागृत झालेला आहे की नाही? तिसरा तत्व काय म्हणते? दुःख दारिद्र्य दूर करतोय. सेवक बांधवांना सांगा, 2 तत्व या सेवकामध्ये कोणाकोणाला मिळाले? 2 तत्व कोणाकोणाला मिळाले? फक्त 2 नाही, 3, 4, 5, 6, 7, 8. तिसरा तत्व मिळाला ना, दुःख दारिद्र्य दूर करतोय, आहे की नाही? आहे ना. मग सेवक बांधवांना मला सांगा,
इथे कोणालाच ब्लड प्रेशर नाही आहे असा हात वर करा बरं. चला बाबांचे शेवट इथे एक ब्लड प्रेशर नाही आहे. आता असे सांगा की मला कोणालाच शुगर नाहीये अशाने हात वर करा. मला शुगर नाही अशाने हात वर करा. अरे अरे म्हणजे 10% बाबाचे सेवक सुखी आणि 90% कुटुंब है कि नहीं. हम किसके वाले सब मानो ऐसा स्टॅमिना रखो. हम किसके वाले. दुखा हा माणसावर प्रहार नाही, माणसाला पाहून ना दुःख पडायला पाहिजे. नो टेन्शन. हे जो बिमारी आहे का नाही माझ्या हाताला घाबरते ते माधुरी याची नाही का बरं. कारण तिला मी अंगीकृत करत नाही. जर इकडे दुखला तर मी इकडे लक्ष देतो आणि इकडे दुखला तर मी तिला नजरअंदाज करतो. का बरं की या मानव धर्मामध्ये 4 तत्व 2 तत्व जर परमेश्वराला दिलं तर 2 तत्व नक्की परमेश्वर आपल्याला देईल. ही दैवी शक्ती आहे. खरं की कुठे सर म्हणून बोर वाटते का. बंद करू का. भूक लागली का नाही ना. हम किसके वाले. जर असे नीती आणि एक मत एक विचार ठेवला तर या पृथ्वीवर मानव कधीही दुखी राहू शकत. मला सांगा सकाळी उठल्याबरोबर 5:30-5च्या दरम्यान ज्योत लावून विनंती करणारे किती कुटुंब आहेत. हे जेवढ्या लोकांना हातवर केला का नाही हे कोणच माहितात का. जो राहील संगतीत तो बसेल आणि पंक्तीचा माणूस कधी पोट फुगूनच राहते. दारवाला कसं बनणार ते सटल एकाल 4 प्लेट. खरं आहे कुठे सतसंगाचं भोजन कधीही 4 घास जास्त होते. सकाळी मी काय म्हटलं तुम्हाला तुम्ही मजाक समजल्या गोष्टीला की सकाळी उठणारे 5 ते 5:30ला विनंती प्रार्थना करणारे किती जण आहेत. फक्त 6 कुटुंब. अरे अरे सकाळी उठल्याबरोबर किती बाया पतीशी नमस्कार घेणार आहे. पतीशी नमस्कार हे ना. तुम्ही असं भरभरा झोपेतून उठत असाल. पुरुष मंडळीने तुम्ही किती जण बायाशी नमस्कार घेणार आहे. 1 2 3 4 5. सकाळी भोजन करताना किंवा सायंकाळी भोजन करताना जयघोष करून जेवण करणारे किती जण आहेत. म्हणजे आपण किती दुष्काळामध्ये आहो का नाही. दुष्काळ म्हणलं गेलेला म्हणजे रीतिरिवाज सोडला. आपण रीतिरिवाज सोडला, मर्यादा तुटली आपल्याकडून. आपण नित्यनियमित परमेश्वराचं कार्य आपल्या हातून घडत नाही आहे. शिवबांधवांनो एवढं जो कुटुंब येत आहे हा प्रत्येक कुटुंबाने प्रथम दिवसाची आठवण करा. प्रथम दिवस मालूम आहे आपण अनेकामध्ये होतो. अनेक देवांचं पूजन केलं, जाणते मानते केलं, समाधान मिळालं. आपण मरण्याचं वचन कोणाला दिलं. भगवान बाबा हनुमानजीला. आणि सेवक बांधवांनो त्या प्रथम रोजी आपल्याला विनंती प्रार्थना पाठांतर होती का. फक्त पुस्तक भेटली होती. याले सामने ठेवजो आणि एक वाचो. अर्धा पकडतो अर्धा सोडजो. करायचे कुठे प्रथम दिवशी कधी येते का लक्षात. तरी आपण भगवान बाबा हनुमानजीचं नावाचं स्मरण केलं. तेलाचा दिवा अगरबत्ती कापूर लावलं. तुटकं फुटकं कसंही बोललं तरी बाबा हनुमानजी आपल्या घरी प्रथम दिवशी जागृत झालं. खरं आहे की खोटं आहे. याचं सगळंच माहित आहे आपल्याला की धडाची विनंती नाही, धडाची प्रार्थना नाही. कसं कापूर लावावं, कसं पाणी, कसं तीर्थ बनवावं हे माहित होतं का आपल्याला नव्हतं. तरी भगवंत कसा जागृत चैतन्यमय आहे की नाही. आणि त्या रीतिरिवाजाला आपण विसरलो का नाही. विसरलं का बरं नाही. पाटेला उठे का बेटा तू. मग मी बोलतो त्याच्यावर अजून. म्हणून आपण का बरं या एवढा भानगडीत पडलेलो. कारण आपला शरीर जो आहे बाय म्हणून तुम्ही सगळ्यात जास्त टेन्शन घेता का नाही. जर मानवाला राग आला तर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर बर्तन आपटणारे किती जण आहेत. सकाळी उठल्याबरोबर नाहीत का. दुपारी उठल्यामध्ये तर बर्तनचे डोके धोळकून घरातून अंगणातून बाहेर येते असे किती जण आहेत. हातात खराटा बरोबर पकडता बरोबर करणारे किती जण आहेत. एवढं आहे. म्हणून
सकाळची जो वेळ असते, मजाक नका समजू, सकाळची जो वेळ असते, झोपेतून उठता बरोबर काय म्हणायचं? प्रथम गुड मॉर्निंग. काय म्हणायचं? गुड मॉर्निंग बाबा. कोणाला गुड मॉर्निंग करणे? बाबांना करणे आहे. कारण आपली रात्रभराची जो झोप आहे ते सकाळी डोळे उघडता बरोबर आपण सावचत चांगले दिसलो का नाही? म्हणून गुड मॉर्निंग कोणाला करायचं? बाबाला. आणि मग पत्नीची नजर पतीवर पडे किंवा पतीची नजर पत्नीवर पडे, त्यांनी एकमेकाची काय म्हणायला पाहिजे? नमस्कार. या आत्म्याने त्या आत्म्याचं काय करायला पाहिजे? आदर. समजलं होतं? आणि मानवी जीवनाच्या अनेक इच्छा आहेत. इच्छा अनुसार भोजन आहे की नाही? काय? इच्छा अनुसार भोजन. इथे युवा मंडळात का युवा मंडळ उभे वापर. आता नाग फासे बाबाजी थकले म्हणजे बिचारे बहिष्कार झाले. त्यांनी प्रथम ज्योत या गावात लावली. प्रथम ज्योत लावून या गावाला जनजागृती दिली आणि त्यांच्यापासून प्रत्येक कुटुंब जगले का नाही जगले? आता बाबाजीला आपल्याला द्यायचा आराम. बाबाजी तुम्ही फक्त येणाऱ्या दुखी गोर गरीब मानवाला मार्गदर्शन करा, है की नाही? आणि या कार्याला पुढे कोण नेऊ? हम किसके वाले? युवा संघटक, है की नाही? या पुढे या. चला, एवढे युवा संघटक आहेत नाही का? मुली 3च आहेत का? अजून आहेत ना? अजून तुम्ही 3 पण 30 घडवायचं. तुम्ही 7 3 21 घडवायचं. समजलं? मला सांगा, तुमच्या हातात के धागे दोरे वगैरे आहेत का? पहिले कानामध्ये कुंडन गिरणं, मुलींना पायाला कारा धागा, नाही तर फॅशन म्हणते फॅशन. आपल्याला सोपते का? नाही सोबत, आहे की नाही? युवा संघटक आपल्या इथं काय झालंय? भवन झालंय ना? झालंय की नाही? मग तिथं रोज पहाटेला आपण एकटीची जो सुरू करू ना. बोलण्याआधी विचार करा, फटे या तुटे फिर पोझिशन ना घटे, है की नाही? नाही तर मग आज झोपत नाही उघडली, आज पाऊसच आला, मग आज थंडीच लागली. हा नाही पाहिजे. रोज 5:30ला एकटीची झोप लागेल का? दम नाहीये. किसके वाले आहे? कार्य कोणाचे करणे? तुमच्या मनात काय इच्छा ते मी सांगू? तुम्ही तुमची इच्छा सांगू का? कोणाला वाटते मी इंजिनियर बनलो पाहिजे? वाटते ना? कोणाला वाटते मी डॉक्टर बनलो पाहिजे? कोणाला वाटते माझा धंदा चांगला चालला पाहिजे? वाटते ना? कोणाला वाटते की मी अमुकमध्ये लागलो पाहिजे? चौथा तत्व इच्छानुसार वजून. समजते का? मुलींना तुमची इच्छा मला माहित आहे, पण मी तुमचं सांगत नाही, कारण माझ्या मुलीसारख्या आहे की नाही? आणि मुलीची इच्छा काय असते ते बापाला एक माहिती असते किंवा आईले, आहे की नाही? सगळ्यात जास्त मुलीवर प्रेम कोणाचं असते? कोणाचा? बापाचं, आहे की नाही? हे माय काय लढून उजागर होते, आहे की नाही? थोडंसं काय झालं का नाही तर बाप येतं तर थोडं दिगाने बसून जाईल का आता, है की नाही? तर बाप बिचारा रोज लढते तर कोणाला दाखवते का? परंतु बापाचा प्रेम मुलीवर असते, है की नाही? आईचे असते, आपण त्यांना डिस्टिंग्विश नाही करू, है की नाही? आईचे प्रेम असते, पण सगळ्यात जो बापावर जो दुःख असते तो कोणाला दाखवते का? तर मग आपल्याला आई वडिलाची शान ठेवणे. हम किसके वाले? बरोबर आहे? शान बान शान. आम्ही मानव धर्माची शोक, है की नाही? आपल्याला कर्माने कर्तव्य करणे. म्हणून युवा पिढीला मी विनंती करतो, 2008 पासून माझ्या शिवसोली या गावी एकटीची जोत होते. एकटी जोत ऐकलंय का? पेपरात बी येते कधी. रोज 2008 पासून शिव बांधव बोर वाटते का? जेवण सुरू करू का? जेवण तर कधी भेटल, है की नाही? 2008 पासून एकटीची जोत आहे. रोज 5:30ला पहाटेला एकटीची जोत होते. किती वाजता? 5:30ला. प्रत्येक मुलं मुली येतात. आणि 2008 पासून 24 पर्यंत माझ्या गावचे कमसे कम 25 मुलं मुली नोकरीवर लागले. आता मी तोंडा म्हणणार त्या विनंतीपासूनच लागले, पण माझा विश्वास आहे की भगवान त्यांना त्या कामावर लावलं, है की नाही? उठ पहाट झाली भगवत कार्याची वेळ, माग त्याला आणि लाग तू नंतर आपल्या कामाला. ही दैवी शक्ती आहे. तुमच्याकडे भवन झाला 5:30ची एक वेळ सामुदायिक एकटीची जोत ठेवायचं.
आणि तुम्हाला जर आपलं भविष्य बनवून घ्यायचं असेल तर तुम्हाला नित्यनियमित परमेश्वरी कार्य, सकाळची झोप, आठवडी चर्चा बैठक, सत्संग आणि परमेश्वरी कार्य. आता मी हे नाही म्हणणार का हाताचे काम सोडून परमेश्वरीला जा. 2008 पासूनचा माझा अनुभव आहे, देई तोच घे, देई तोच घे. आपण शब्द दिला म्हणून भगवंत आपल्याजवळ आहे ना, आणि आपण शब्दाचं पालन केलं म्हणून दैवी शक्ती कार्य करते, आहे की नाही. परंतु सेवक बांधवांनो, आज जाम येथे सेवकाने कधी म्हणलं असेल 1,500 रुपये सेवक संमेलनाचे. एवढे मोठं का, एवढे मोठं. आणि 1 किलो तांदूळ काय म्हणलं सर, 1 किलो तांदूळ 1,500 रुपये. बापा, याच्या घरीच खाण्यावाले आहेत का कोण? अनेकवाला म्हणते का, अनेकवाला म्हणते का, मानव धर्माचे सेवकच म्हणते. मग आता संमेलन आहे ते एक काम करून ना, नंतर घरच्या कधी बारीक गेलो तर 55 रुपये किलो आहे. किती रुपये किलो आहे? बारीक तांदूळ जर आपण दिलो तर किती रुपये किलो आहे? 55 रुपये किलो तांदूळ आहे. मग लेखाला कंट्रोलचे जमा करून ठेवून ना, करतो का नाही? काय करून कंट्रोलचे देऊन आपण सगळ्यासोबत गद्दारी करा. पण ज्या भगवंतानी ज्या माध्यमातून आपल्याला पृथ्वीवर ठेवलाय, एक श्वास दिलेला आहे, मानवी जीवनाच्या संपूर्ण इच्छा पूर्ण केलेल्या आहे. तुम्ही फुलगोबी तरी स्वतःचा भरतर काढता का? काढता का? इकडे तर जली लावता, पण बाबा हनुमानचे 3 नाव घेता का नाही? बाबा हा फुल सजल्या पाहिजे आणि हा फुल 5 किलोचा झाला पाहिजे म्हणता का नाही? म्हणा. म्हशीचं दूध काढता बाबा हनुमानजी म्हणून पाठीवर हात मारता, बाबा माझ्या म्हशीने 10 लिटर दूध दिल्या पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेस कोणाला साक्ष ठेवता? भगवंत. हा लाखो रुपयाची फसल वर्षातून आपल्याला देते, मग आपण परमेश्वराच्या नावे किती पैसे खर्च करतो? ना आले ना डोली, आहे की नाही? काही मजा आली का त्याच्यात? नाही आली. म्हणून या मानव धर्माचा खरं उद्देश आहे, देई तोच. तुम्ही जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत घेणार. तुम्हाला असं वाटत असेल की मी आज 10 ट्रक फुलगोबी तोडलो, एवढी मिरची तोडलो, एवढं टमाटर तोडलो, तर एक म्हणतात नाही का, सापने काटा मुंह खाली का? म्हणजे याचं कारण की आपण परमेश्वराच्या नावावर एक बी पैसा अर्पित केलं. ज्या परमेश्वराला आपण नित्यनेहमी सांगतो, त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने भगवंताच्या कार्याला जर 1 लाखाची फसल असेल तर 10,000 रुपये वार्षिक खर्च म्हणून आपण हळद काढून ठेवून द्यायचं. कारण कोणत्याही सत्संगाला कधी गिनती आणि त्याचा हिसाब घेऊ, कारण हे परमेश्वरी कार्य आहे. आणि जर तुम्हाला आपल्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल, मानवी जीवनात जर आपल्याला पूर्ण करून घ्यायचं असेल, तर नित्यनिमित्त आपल्याला पहाटेला एकटी झोप करावं लागेल. तर आता भवन झालेला आहे. भवनाला 5 ते 5:30 आपली वेळ ठेवा. 5:30 माझ्या इथे आहे. आणि माझ्या गावी शनिवारला लहान मुलांची चर्चा बैठक होते, शुक्रवारला मोठ्या पुरुषांची चर्चा बैठक, आणि प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गावातून पर्वत फेरी होते पहाटेलीच. तेव्हा पहाटेला जब तक चांद सूरज रहेगा. मग तो गाव कसा लागत असेल? पहाटेला कसा लागत असेल? नाही, परमेश्वराची गुणगान. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला अंधारातच आमची रेली 300, 350 परिवार राहते. आणि तेच नसून रोज प्रत्येक कुटुंबात, तो कुटुंब जरी एकटीचा जोतला नसल आला तरी त्या घरी रोज पाटेला घरी जोत जळेल. म्हणजे तू ये, हे नको येऊ, परंतु आपल्या घरी तू 5 ते 5:30 आत्मज्योत जागृत कर. म्हणजे आणि चौथा तत्व जो आहे, इच्छानुसार भोजन. जर नित्यनियमित आपण परमेश्वरी कार्य केलं, विनंती प्रार्थना आणि कुटुंबात एकता चांगलं एकाग्रस्त ठेवलं, तर माणसाला दुःख येऊ शकत नाही आणि मानवापुढे अडचणही कधी येऊ शकत. बांधवांनो, वेळ भरपूर झालेला आहे, म्हणून आता मी जास्त बोलत नाही. एक अनुभव होतो, 2 वर्ष सुंदर अनुभव होते, परंतु वेळ लई झालेला आहे. लोकांची मानसिकता कोणाची जेवणाकडे, कोणाची कोणी कोणाकडे असते. मुलांना 1 मिनिट फक्त. पार्टीची एकटीच आपली युनियन तयार करा, संघटक, युवा संघटक, समजलं? आणि मुलीनं तुम्ही बी युवा संघटक. म्हणजे हा 4, तुम्ही 4 उद्या 8 होतील ना, 8च्या मग 12 होईल. म्हणजे आपणही जगा दुसऱ्याला. हा मानव धर्माचा खरा उद्देश आहे. आपणही जगा दुसऱ्याला जगवा. सेवक बांधवांनो, आपण बाबांचे लेकरं हो. आपण राब या शेतीमध्ये राबतो, ऊन पाऊस किडे माकुडमध्ये आपण करतो, आणि महिना 1 पैसा जमा करून जर आपल्यावर कधी दुःखाचा परार आला तर 1 महिन्याची तो रोजी करतो, पण 2 महिन्याचे पैसे नागपूरला देतो. देतो का नाही? देतो का नाही? मग घर गरजची खालवल कोणचं खालवेल ना.
आणि बाबाने काय सांगितलंय, माझा हा मानव धर्माचा सेवक दुखी आणि गरीब राहू शकत. सत्य सेवकांना हा अनुभव लक्षात घ्या. मुलांना बसा, पहाटेला एकटीची जोत करा, परमेश्वरी कार्य सुरू उद्यापासून करून टाका. ठीक आहे. आणि आठवडी चर्चा बैठकीला महत्व द्या. बाय मंडळींनो, तुम्हाला वाटते आहे की नाही मुलींचं लग्न आहे, मुलं असं लागले पाहिजे. या पृथ्वीवर फक्त आपण जन्म देणारे आई वडील आहो, परंतु पालन पोषण करणारा कोण आहे? भगवान बाबा हनुमानजी आहे. जर बाय मंडळींनो, जर आपण जास्ती जर राग तयार केला, राग समजते का, जास्तीचा राग तयार केलं, तर तुम्ही कधी ऐकलं असेल की या बायला एक साईड मारलं, बरोबर आहे? असं वाटते की पुरुषांना एक साईड मारलं, वाटते ना. हा परिणाम कशाचा आहे? रागाचा परिणाम आहे. म्हणून कोणत्याही बाईने जास्त कोणाच्या निंदा करू नये, चुगल्या करू नये, राग तयार करू नये. सात्विक विचार निर्माण करावं. प्रत्येकाने सासूनी सुनाला मुलीचा दर्जा द्यावं आणि सुननी सासूला आईचा दर्जा द्यावं. आणि असं या माध्यमातून आपलं जीवनमान उंचावं. आता या मी पुढच्या जामला विचारेन पुढच्या वर्षी की निरोगी किती आहे. माझ्या कुटुंबामध्ये मी माझंच कुटुंब देईन की मला वर्षातून एकही रुपया डॉक्टरीला जा. का बरं? हम किसके वाले? मला इकडे दुखला की मी तुरंतच सांगते, तुरंत सांगला का एका सेकंदामध्ये पडते. म्हणून हा जो शरीर आहे, मला बरेचसे लोक म्हणतात शरीर तुमचं एवढं मोठं वजन आहे, तुमची एवढी मोठं बॉडी आहे, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम कसं राहील? नो टेन्शन अँड नो प्रॉब्लेम. कारण दैवी शक्ती या आकारात आहे आणि हा आकार विचाराच्या माध्यमातून कार्य करते. कोणत्या माध्यमातून? विचाराच्या माध्यमातून कार्य केलं. जर अविचार निर्माण केलं तर बिमारीनं माणसाला. पर बाय मंडळ, तुमची एक सवय आहे, ते सवय मोडा. कोणती? थोडंसं कधी 3 दिवस कधी तुम्ही झोपून राहिले का नाही, तर तुम्ही पळस सांगते, बा कुठे गेलतीस? बा तुमच्याकडे गेलतो. कोणाकडं? तो सांगते का नाही? सांगते का नाही? म्हणजे घरची बदनामी वाहतात. अनेक वाले म्हणते हे तर मानव धर्मात शिवतो नाही, 8 दिवसापासून खाटल्यावर झोपले म्हणते, तिच्या घरी भगवान आहे का नाही म्हणतात त्या लोक, आहे की नाही? म्हणून दुःख सुख हा अनेकाला सांगू नये. कोणाला? पण काय काय बायला का घडीवर बसून जाते, त्याची कार्यक्रमाची बनवलं का काऊन तो नाही हो मा तुला चवत नसे, मी 8 दिवसापासून झोपला तर मला सुन नाही का, मला काळजी बनवून नाही देत बाबा. म्हणजे आपण घरची बदनामी कुठं करतो? बाहेर करतो, हे की नाही? म्हणून बिमार अवस्थेमध्ये कुणाला आपला घराणा सांगायचं नाही. सांगायचं कुणाला? फक्त भगवान बाबा हनुमानजी महान तेजी बाबा जिंदगीला. भगवान बाबा हनुमानजीनी महान तेजी बाबा जिंदगीने या मानव धर्माच्या सेवकांना पंडा आणि पुजारी बनवलाय. खुदवेद, खुद पुजारी आणि खुद डॉक्टर. बाबा हनुमानजी खूप तीर्थ बनवलं तर आपण डॉक्टर आहो करे. या तीर्थामध्ये येऊन जो ताकद आणि शक्ती आहे त्याचं विराजमान करा आणि तीर्थ बनवा आणि एका विचारानं कार्य करा. शिव बांधवांनो, आता बायावर बोललो तर पुरुष सकाळी उठाबरोबर माळ जपणारे किती जण आहेत? आता मला सांगा, आता काही फक्त 4 जण 8 जण माळवाले. पण हे तर मला वाटतं की कधी कधी महिनाभर त्या माळ्याला हाती नसेल लावत, आहे की नाही? हे नाही, हा माझं शरीर पाहिलं का कसं हालतं पाहिजे, दिसते का? हे जो 108 मणके हलून राहिले याचं कारण काय? 108 मणी. बाबा हनुमानजी असं कधी केलं? तर ती 108 जप मंत्र केला का म्हणलं ना, काय नाही एका सेकंदामध्ये 108 गायब. हे 108 जो मणे आहेत हे कसं करतात? या मानवाचा शरीर जो मनके सरकुरण आणि स्ट्रॉंग निरोगी राहण्यासाठी आहे. शिवबंधवांनो, एवढंच बोललो असतो पण तो वेळ नाही झालेला आहे की नाही? तुम्ही तो उपासात आम्ही रोज जेवतही नाही, रोज कार्यक्रम. कारण आमचा पोट कशात भरते? तुमच्या सत्संगाच्या माध्यमातून. आम्हाला आनंद वाटते आज एवढ्या लोकांनी सत्संगात उपस्थिती दिली आणि आकर्षित केलं. आमच्यापासून एक नाही तर 2 जगाल आहे की नाही? तुम्ही 2 जगाल तर 10 गुण मला भेटतील आणि मग 10 गुण भेटले तर मला स्टॅम्प पेपर आमच्या वरचं बिलकुल फाडलं तयार आहे की नाही? जर तुम्ही एक प्रमाणपत्र खो खो कबड्डी तुम्हाला भेटते ना 5-5%चा, तो कोणत्या कामात येते? जर ड्युटीच्या वेळेस 1-1 मार्काची वेळ करायचं ना, आहे की नाही? म्हणून 1-1 चर्चा बैठक, 1-1 भक्ती, 1-1 संमेलन जर कार्याची गवाही असली तर मानव धर्माचा सेवक कुठे हलू शकत. कारण हम किसके वाले से बनवनो. आता काही बाबाजी लोक आहेत, हा बंद कर ना. मी झालं का म्हणतात नातू नत्र्याचा आता मला घेऊन जायला तर चांगला हवेल म्हणतात की बाय मंडळी असतील पैकी नातू नत्र्या झाले की नाही ते म्हणतात झाला ना काय नातू पाहिलं झालं असं नाही. नातू पळ नातीचा 3रा नाती पाहिजे अशी हिंमत ठेवावं. आता माहिती आहे मला तर 101 वर्ष कार्य करणे. किती वर्ष?
कारण दैवी शक्ती कधी बुडा होते का? बाय मंडळींनो, स्टॅमिना आणि ऊर्जा ठेवा. हम किसके वाले, फक्त सामनेची बॅटरी मागची पूर्ण डाऊनच आहे. चला ठीक आहे, अंगीकृत करायला तर मजा येईल. आता आपण विनंती प्रयत्न करतो. सर्व आहे घरी काम नाही, काय मजा आहे. आदमी ने टेस्ट हम बाबा वाले, नो टेन्शन है, नो प्रॉब्लेम. 2 तत्व जर परमेश्वराला दिलं तर 2 तत्व परमेश्वर आम्हाला नक्की देईल. म्हणजे देण्यात पडेगा. क्यों नहीं देंगे, क्यों नहीं देंगे, है की नाही. तुम्ही ज्याच्याकडे कधी अधिकार ज्याच्याकडे तुम्ही जबरदस्ती करता पाहुणा देव, त्याच्या घरी 8 दिवस लग्नामध्ये राबलो, माघारी 9 दिवस राबलो. म्हणजे आहे की नाही. आरशा बारशाला जेव्हा भांडा घेऊन जातात एवढा मोठा काही एवढा नाही माघारी आणलं, आहे की नाही. तर आपण सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण 2 तत्व जर परमेश्वराला दिलं तर परमेश्वराला 2 तत्व द्यावा लागेल. म्हणजे मी तर खमच बघतो भगवंत. खमज कोणती ताकदवाला नाही, मागण्याची. भगवंत मी तुझं काय करतो, मला संध्याकाळी मोबाईल घ्यायचा आहे. तर बाबा माझी इच्छा म्हणजे 35,000 घ्यायची, माझं तर 15,000 आहे. इच्छा मला पाहिजे म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देईल, म्हणजे देईल. म्हणून मुलींनो, आपण मानव धर्माची सेवा. बाबांनी सांगितलं की आपण वचन दिलेले आहे, मी मरेपर्यंत तुझे कार्य करीन. परंतु आपले जेव्हा लग्नाचा योग येते तेव्हा आपल्याला असं वाटते की मला आता अनेकामध्ये देतील, वाटते की नाही. आणि आपल्याला वाटते दुसऱ्या शेवटी बाई विनंती करते, भगवंता महापुरी आता घरी गेल्या पाहिजे, धर्मवालेच भेटल्या पाहिजे म्हणतात का नाही. असं नाही, आपणही जगा आणि दुसऱ्याला. आपल्याला जर अनिकाठी दिला तरी बाबांनी सांगितलं आहे ते किती देवधामी दे, किती पूजन दे, परंतु आपला मंत्र कधी सोडायचं. कोणता मंत्र आहे बेटा? बाबा हनुमानजी, बाबा हनुमानजी. कोणता मंत्र? तू दुर्गाचे नाही, शारदा, तू जे तुला म्हणशील ते करील, पण माझ्या मुखातून तो एकच शब्द निघाल. कोणता? बाबा हनुमानजी. आपणही जगा. मग तो अनेक वेळा कुटुंब असला तर भगवंती झटका मारतेच. मारला म्हणजे मग ते सुनबाई त्या घरी बाबाचा धर्म होता येऊन आता का उगीच राव, हे की दणके पडल्यामध्ये मग येऊ माईबाच्या घरी आहे तर मग येणं का. मी तर तेच म्हणत होतो, आपल्या मनातून म्हणत होतो, आहे की नाही. पण कार्याचा विरोध करायचा नाही. तर या सूर्यवाळ्याकडे नाही का शेवकाची करू अनेकामध्ये गेली, तिने पूजा करायला लावून नाही तर त्याशी तुपणार. मी त्या देवाला अगरबत्ती लावत नाही म्हणजे किती मूर्खपण आहे. 15 दिवस 1 महिना त्या सासरीवाल्यानं त्याचा झेललं आणि त्याची 9व्या दिवशी सोडचिठ्ठीच केलं का नाही. आणि जर घ्यायला मजबूत करती, तू जो म्हणशील ते पूजन करील, पण तू माझ्या मुखातून एकच शब्द निघेल. कोणता बेटा? नाही हिला दुखणं मारताल तू, आहे का. तिला वाटेल माहिती मस्त पूजा करते, पण तुला माहिती आहे का कोणाचं नाव घेते, म्हणून हिला दुखणं वार नाही. जीवन स्वाभिमानाने जीवन जगा बेटा. हसमुख फुलासारखं जीवन प्रत्येक कुटुंबाने ठेवा, कारण बाबांच्या शोक दुखी आणि कधी गरीब जीवनात राहू शकतात. चला शेवबांधांनो, ज्या व्यक्ती सरकारने बोलवलं, मान सन्मान केलं, बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलं, मी सगळ्याचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद इथंच समाप्त झालं असं मी जाहीर करतो. आणि आपलं बोलणं इथं थांबून बाबांना नमस्कार, व्यासपीठांना सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुवालके यांच्या मार्गदर्शनात सर्व सेवकांनी ऐकलं. मी मंडळाकडून त्यांना धन्यवाद करतो. यानंतर आजच्या परमपूज्य